तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। आषाढी एकादशीच्या पावन पर्वानिमित्त हिवरखेड येथील प्राचीन विठ्ठल रुक्मिणी मंदिरात पहाटेपासूनच भाविकांनी मोठ्या संख्येने गर्दी केली होती। दर्शनासाठी शिस्तबद्ध रांगा लावून भाविकांनी विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतले। तसेच पांडुरंग कृपा मंगल कार्यालयाच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या फराळाचा हजारो भाविकांनी लाभ घेतला। सध्या मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम सुरू असून भाविक आपल्या इच्छेनुसार देणगी देत लोकसहभागातून या कार्यात मोलाचे योगदान देत आहेत। मंदिर ट्रस्टच्या आवाहनाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र पाहायला मिळाले। यावेळी सभागृहात साकारण्यात आलेली संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या वारकरी परंपरेची ओळख करून देणारी आकर्षक महारांगोळी भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेत होती। आषाढी एकादशीच्या निमित्ताने हिवरखेडसह हिंगणी, गोर्धा, तळेगाव, कार्ला, खंडाळा आदी पंचक्रोशीतील महिला, पुरुष आणि वारकरी मोठ्या संख्येने दर्शनासाठी आले होते। गर्दी असूनही सर्वांनी शिस्तबद्ध रांगेत दर्शन घेतल्याने भक्तिमय आणि अनुशासित वातावरण अनुभवायला मिळाले। लोकसहभागातून मंदिर परिसरात दिवसभर शेंगदाणा उसळ, साबुदाणा खिचडी, केळी, चहा आदी फराळाचे मोफत वाटप करण्यात आले। मंदिर ट्रस्टचे पदाधिकारी, विश्वस्त वारकरी, टाळकरी, माळकरी आणि स्वयंसेवकांनी भाविकांची सेवा करत आषाढी एकादशीचा सोहळा उत्साहात व भक्तिभावाने साजरा केला। MCN न्यूज मराठीकरिता बाळासाहेब नेरकर, हिवरखेड।